नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे आपल्या भारती हँडक्राफ्ट चॅनलवर. मी ही डेझी फ्लावरची टोट बॅग बनवली आहे. तर याचा आपण स्क्वेअर कसा बनवायचा तो शिकणार आहोत. हा आपण डेझी फ्लावरचा ग्रॅनी स्क्वेअर कसा बनवायचा तो आपण शिकणार आहोत. यासाठी मी या 3 रंगांचा वापर करणार आहे आणि 2.5 mm ची नीडल मी इथे वापरत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण मॅजिक रिंग बनवून घेऊया. मॅजिक रिंग बनवून सुरुवातीला आपण 2 चेन बनवूया. ह्या 2 चेन आपला पहिला डबल क्रोशे असणार आहे. हा दुसरा डबल क्रोशे, 2 3 हा चौथा डबल क्रोशे बनवून घेऊया. अशाच प्रकारे आपल्याला ह्या मॅजिक रिंगमध्ये एकूण 16 डबल क्रोशेस बनवून घ्यायचे आहेत. तर मी इथे पूर्ण 16 डबल क्रोशे बनवून घेते. इथे आपले 16 डबल क्रोशे बनवून झालेले आहेत. तर हा आपण दोरा घट्ट करून मॅजिक रिंग घट्ट करून घेऊया आणि पहिल्या टाक्यामध्ये पहिल्या डबल क्रोशीमध्ये आपण स्लिप स्टिच घेऊन हा राऊंड पूर्ण करूया. इथे आपला हा पहिला राऊंड बनवून तयार झालेला आहे. कधीही राऊंड बंद करण्यापूर्वी आपण टाके मोजून घेतलेले कधीही बरे असतात. दुसऱ्या राऊंडला आपण हा सफेद रंगाची लोकर वापरणार आहोत. सर्वप्रथम आपण 2 चेन बनवून घेऊया. हा आपला पहिला डबल क्रोशे झाला आहे. आता सेम स्टिचमध्ये आपल्याला 3 हाफ डबल क्रोशे बनवायचे आहेत. हा दुसरा हाफ डबल क्रोशे झाला आहे. आता आपण हा तिसरा हाफ डबल क्रोशे बनवून घेतलेला आहे. आता आपल्याकडे सुईवर 3 धागे मिळालेले आहेत आणि आता दोऱ्याचा वेढा घेऊन हे तिन्ही धागे एकदाच काढायचे आपण आणि इथे एक चेन घ्यायची आहे, पण ती विसरली घेतली नाही. तुम्ही जरूर घ्या. आणि आता सेम स्पेसमध्ये आपल्याला 3 हाफ डबल क्रोशेस बनवून घ्यायचे आहेत. आता आपल्याकडे 4 धागे एकत्र आपण काढून घेऊया. एक चेन घेऊया आणि एका स्टिचमध्ये परत 3 हाफ डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. 1 2 आणि हे 3 हाफ डबल क्रोशे झालेले आहेत. आता आपण हा टाका बंद करूया. अशाच प्रकारे आपण हे पूर्ण बनवून घेतलेला आहे. हा राऊंड स्लिप स्टिचने बंद करूया. त्या बाजूच्या स्पेसमध्ये आपण ते स्लिप स्टिच घेऊया. या टाक्यात आपण दुसऱ्या राऊंडला सुरुवात करणार आहोत. इथे आपण 2 चेन घेऊया. हा झाला आपला पहिला डबल क्रोशे, 2 3 आणि हे चौथा डबल क्रोशे. आपण एकाच टाक्यामध्ये 4 डबल क्रोशे बनवलेले आहेत. आता आपल्याला पहिल्या टाक्यामध्ये आपण सुई पाठीमागून बाहेर काढायची आहे आणि हा जो लूप दिसत आहे
हा जो लूप दिसत आहे तो आपण सुईमध्ये अडकवून तो पहिल्या टाक्यातून बाहेर काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा कळीसारखा आकार मिळेल. ही झाली आपली पहिली कळी तयार झाली याची. आता 2 चेन बनवून घेऊया. 1 2 आणि परत बाजूच्या टाक्यामध्ये 4 डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि हा 4. परत सुई बाहेर काढून पहिल्या टाक्यातून सुई पाठीमागच्या बाजूने बाहेर काढून हा लूप सुईत घेऊन बाहेर काढून घ्यायचा आहे. ही आपली दुसरी कळी तयार झाली आहे. 2 चेन घेऊन परत अशीच पूर्ण हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. 2 3 4 अशाच प्रकारे आपण हा पूर्ण राऊंड आपल्याला बनवून घ्यायचा आहे. जसे की तुम्ही बघता आपल्या एक आपण ह्या कळ्या बनत चालल्या आहेत. अशाच आपल्याला सर्व कळ्या बनवून घ्यायच्या आहेत. आपण सर्व कळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि हा चौथा डबल क्रोशे आपला झालेला आहे. परत हा राऊंड आपला तयार झाला आहे. पहिल्या टाक्यामध्ये पाठीमागच्या बाजूने हा जो इथे टाका दिसत आहे त्यातून आपण धागा बाहेर काढून स्लिप स्टिच घेऊन हा राऊंड पूर्ण करूया. दोरा कट करून घेऊ. हा आपला दुसरा राऊंड हा पूर्ण झालेला आहे. हा दोरा आहे तो आपण पाठीमागच्या बाजूने काढून घेऊया, जेणेकरून हा आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये पाठीमागे लपवता येईल. आता आपण हा लाल रंगाचा दोरा वापरून स्क्वेअर पूर्ण करूया. कुठेही तुम्ही सुरुवात करू शकता. मी इथून सुरुवात करत आहे. सुरुवातीला आपण 2 चेन बनवून घेऊया. तर आपल्याला 3 डबल क्रोशे बनवायचे आहेत. 2 चेन आपल्या पहिला डबल क्रोशे काउंट केला जातो. दुसरा डबल क्रोशे बनवूया. 2 3 आता बाजूच्या टाक्यामध्ये परत एकाच टाक्यामध्ये 3 डबल क्रोशे बनवायचे आहेत आणि बनवताना आपण दोरा लपवून घेऊया पाठीमागचा. एकाच टाक्यामध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे बनवायचे आहेत. असे आपल्याला 3 टाक्यामध्ये 3 डबल क्रोशे बनवून घेऊया. झाले. आता आपल्याला इथे कॉर्नर बनवायचा आहे. तर आता कॉर्नर बनवण्यासाठी आपल्याला इथे डबल ट्रिपल क्रोशे बनवायचा आहे. डबल ट्रिपल क्रोशे बनवण्यासाठी आपल्याला सुईमध्ये 2दा दोऱ्याचा वेढा घ्यायचा आहे. 1 आणि 2दा आपण दोऱ्याचा वेढा घेतला आहे. तर दोऱ्याचा वेढा घेऊन एका वेळी 2 धागे आपल्याला काढायचे आहेत. परत दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाके काढूया. आणि आता हा झाला आपला पहिला डबल ट्रिपल क्रोशे तयार. असेच परत 2दा दोऱ्याचा वेढा घ्यायचा आणि डबल ट्रिपल क्रोशे
बनवून घ्यायचा 2 आणि हा तिसरा डबल ट्रिपल क्रोशे बनवून घेऊया. 3 आणि आता आपण 3 चेन बनवून घेऊया. 2 3 चेन आणि परत 3 डबल ट्रिपल क्रोशे एकाच टाक्यामध्ये आपल्याला बनवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या इथे कॉर्नर तयार होईल. हा दुसरा डबल ट्रिपल क्रोशे 2 आणि हा तिसरा डबल ट्रिपल क्रोशे. इथे आपला हा कॉर्नर बनवून तयार झालेला आहे. तर बाजूच्या टाक्यामध्ये परत आपण डबल क्रोशे बनवून घेऊया. एकाच टाक्यामध्ये 3 डबल क्रोशे 1 2 3 अशाच प्रकारे आपण पुढील 3 टाक्यांमध्ये एकाच टाक्यात 3 डबल क्रोशे बनवून घेऊया. 1 2 हा तिसरा डबल क्रोशे. आता आपल्याला इथे अशाच प्रकारे इथे आणखी एक कॉर्नर बनवायचा आहे. हा आपला दुसरा कॉर्नर असणार. ते आपण परत डबल ट्रिपल क्रोशे बनवणार आहोत. हा पहिला डबल ट्रिपल क्रोशे 1 2 हा तिसरा डबल ट्रिपल क्रोशे आणि 3 चेन बनवूया. 1 2 3 परत 3 डबल ट्रिपल क्रोशे बनवायचे आहेत आपल्याला एकाच टाक्यामध्ये. हा आपला पहिला डबल ट्रिपल क्रोशे 2 3 आपला दुसरा कॉर्नर बनलेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला हा पूर्ण राऊंड बनवून घ्यायचा आहे. आपला हा राऊंड पूर्ण झालेला आहे. चारी कॉर्नर आपले तयार झाले आहे. आता आपण ह्या पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच घेऊन हा राऊंड बंद करूया. नवीन राऊंड बनवण्यासाठी आपल्याला त्या स्लिप स्टिच घेऊयात बाजूच्या टाक्यामध्ये. ह्या स्पेस पर्यंत आपल्याला स्लिप स्टिच घेत जायचं आहे. त्या आपण स्लिप स्टिच घेतली. आता 2 चेन घेऊया. एक चेन झाली आहे. आता हे दुसरी चेन आणि आता आपण डबल क्रोशे बनवून घेऊया. 3 2 झाले. हा तिसरा डबल क्रोशे. बाजूच्या टाक्यामध्ये परत 3 डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. 2 3 परत या टाक्यामध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. 2 हा तिसरा डबल क्रोशे. आता आपण पहिल्या राऊंडमध्ये ह्या कॉर्नरमध्ये आपण डबल ट्रिपल क्रोशे घेतला होता. ह्या राऊंडमध्ये आपल्याला इथे कॉर्नरमध्ये फक्त डबल क्रोशे बनवायचा आहे. तर इथे तुम्ही एक चेन घेऊ शकता. एक चेन घ्यायचा आणि कॉर्नरमध्ये 3 डबल क्रोशे बनवायचे. 1 2
आता 3 चेन विणूया. 1 2 3. परत त्याच कॉर्नरमध्ये 3 डबल क्रोशे बनवूया. 1 2 3. एक चेन घ्यायची आणि बाजूच्या टाक्यामध्ये परत एकाच टाक्यात 3 डबल क्रोशे बनवूया. 1 2 3. अशीच आपल्याला रिपीट करत जायचं आहे. प्रत्येक टाक्यामध्ये आपण 3 डबल क्रोशे विणून घेऊया आणि कॉर्नरला एक चेन घेऊन कॉर्नरमध्ये 3 डबल क्रोशे, 3 चेन, परत 3 डबल क्रोशे, 1 चेन आणि प्रत्येक टाक्यामध्ये 3 डबल क्रोशे बनवायचे. परत कॉर्नर आल्यावर एक चेन घ्यायची, कॉर्नरमध्ये 3 डबल क्रोशे विणायचे. 3 डबल क्रोशे नंतर 3 चेन, परत 3 डबल क्रोशे, परत 1 चेन आणि अशाच प्रकारे हा राऊंड पूर्ण विणून बनवून घ्यायचा. तर अशाच प्रकारे मी हा पूर्ण राऊंड मी इथे बनवून घेते. हा आपला राऊंड विणून झालेला आहे. पहिल्या टाक्यामध्ये आपण स्लिप स्टिच घेऊन हा राऊंड बंद करून घेऊया. अशा प्रकारे हा आपला छानसा डेझी फ्लावरचा ग्रॅनी स्क्वेअर बनवून तयार झालेला आहे. आपला आता डेझी फ्लावरचा ग्रॅनी स्क्वेअर बनवून तयार झाला आहे. तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.